हाय गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये ना. आज आपण 10 वाजता ब्लॉग चालू केला. आमच्या कल्याणच्या रोडावर जाताना ट्रॉफिक लागणार नाही असं कधी होणारच नाही. तर पोचलो, मग द्यायची होती सर्व्हिस सेंटरला गाडी, मग ती पण गाडी दिली. वापस घरी येताना बघतो तर ही ट्रॉफिक लागलेली, मग टाकली रॉंग साईडच्या गाडी. घरा येऊन थोडा बसलो नाही तर मम्मीनी सांगला लागेल चल बोलतो नाक्यावर जाऊ. नाक्यावर गेलतो तर मम्मीला होता बँकेन काम. लेडीजची काही कामं खपत नाही. नाक्यावर आलो का थांब इथले आलो मी, थांब तिथले आलो मी. यात घरा आल्यावर बघतो तो तिथं पण लावलेला माझा ब्लॉग, आणि या ब्लॉगची लिंक बायो मध्ये आहे आपल्या. आज काही घराने एका ठिकाणी बसायचा प्लॅन नव्हता माझा, मग निघलो मित्रांना घेऊन शेतावर याच कारणासाठी गेलतो का पावसाला येणार आहे, मग रूमची पत्रा साफ करायची होती. या बाईचं काम झालं तरी यो पत्रा नऊचा पत्रकार होता. आम्हाला इकडं असा झालता का यो कवा खाली येते ना कवा घरा जातो आम्ही. तिथले गेलो, मग 70 मध्ये घ्यायची होती मला सँडो, पण ती पण घेतली नाही मी. भाईच्या बॅटरीला बॉल लागत नाही ना, भाईचं स्वप्न बघा, राहू द्या आता काय करायचं, काही हरकत नाही. 70 मधले निघलो ना आम्ही, गेलो दुर्गाडीला असा टाइमपास करायला. तिथे जाऊन बघतो तर मांडी घालून आम्ही दोघं बसलेलो, कपलची जागा आम्ही दोघं घेतले. तिथले निघलो, मग घरा जाताना भेटला आपल्याला दिप्या बाई, तो पण आलेला कामावले. त्याच्यानंतर घरी आलो ना, जरा झोपलो आणि फ्रेश होऊन गेलो ग्राउंडला जाऊन बघतो तर 6:30 वाजता बी पका ऊन लागत होता, म्हणून आलता आम्हाला कंटाळा. नंतर भेटला आपल्याला चन्ना बाई, आणि त्याने बी मूस पिलती निसता वास येत होता. नंतर गेलो मग कोणगाववाला बी, खास करून वेस्टर्न डिशचे आयकॉन प्लेअर मागवलेला. त्याच्याजवळ गेलो तर त्याने पहिलाच मला किस दिली. घरा आल्यावर बघतो तर काकी संचित या गोऱ्या मांजऱ्या बघा कशा झोपलेल्या.